सांगलीच्या विजयनगर, विश्रामबाग आणि वांडलेसवाडी या 20 ते 22 गल्ल्यामध्ये हे पाणी साठलेलं आहे। हे पाणी एका नाल्याला अरुंद म्हणजे 2 फुटाच्या पाईपलाईनमध्ये वर्ग केल्यामुळं हे पाणी ओव्हरफ्लो होऊन हे रस्त्यावरती आलेलं आहे। अशा सुमारे 20 गल्ल्यामध्ये हे पाणी साठलेलं आहे आणि ते पाणी काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचे तर कुठून करायचे हा एक मोठा प्रश्न महानगरपालिकेपुढं पडलेला आहे। तरी पण महापालिकेचे आयुक्त असोत, ॲडिशनल आयुक्त असोत, उपायुक्त असोत, बांधकामचे अधिकारी असोत, वॉटर वर्क्सचे असोत, अगर आपल्या आरोग्याचे अधिकारी असोत, त्या भागाच्या माजी नगरसेविका असोत, ह्या सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत, पण पाणी हटायला तयार नाही आहे। तरी पण मागून पाण्याचा फ्लो मोठा असल्यामुळं या नागरिकांना यातना सहन करावं लागलेले आहेत। या भागाच्या ज्या माजी नगरसेविका आहेत त्या मदने मॅडम यांनासुद्धा मी याबाबत काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी काय समस्या सांगितलेली आहे ते तुम्हीच ऐका, पहा। आता आपण नगरसेविकांशी बोलू। या भागाच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या या सविता मदने मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय। मॅडम, जी काय परिस्थिती अशी का निर्माण झाली? या भागामध्ये नाल्याचा प्रश्न हा फार मोठा आणि गंभीर प्रश्न आहे। या भागाचं प्रतिनिधित्व मी गेली 5 वर्ष 2018 पासून केलं आहे। वेळोवेळी सभागृहात पण मी हा विषय मांडलेला आहे, पण वस्तुस्थिती जर बघितली तर नाल्यावर जे अनाधिकृत बांधकाम झाले आहेत त्यांना जे प्रशासनाने परमिशन वगैरे दिलेली आहे त्या अनाधिकृत बांधकामामुळं हे सगळं पाणी ओव्हरफ्लो होतंय। नाल्याची रुंदी जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे, फार नाला अरुंद केला आहे, पाईप फार छोट्या घातल्या, पाठीमागे 20 फूट रुंदी नाही आणि पाईप इकडे पुढे 2 फूट आहे, एकदम कमी फुटाच्या पाईपा घातल्यात आणि हे प्रशासनानं फार दुर्लक्ष केलंय, त्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे अगदी पूर आल्यासारखी परिस्थिती या भागामध्ये झाली आणि खरंच नागरिक यासाठी खूप त्रस्त झालेत। प्रशासनानं यासाठी लवकर तोडगा काढावा ही आमची विनंती आहे नागरिकांच्या वतीने।